मातीमधील बुरशी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि या बुरशीला कंट्रोल करण्यासाठी शेतकरी वेगवेगळे रासायनिक बुरशीनाशके मातीमध्ये टाकत असतो, तरी सुद्धा पाहिजे तो परिणाम मिळत नाही। अशा वेळी शेतकऱ्याला नाईलाजाने पुन्हा जैविककडेच वळावं लागतं आणि जैविक बुरशीनाशक आपल्याला वापरावं लागतं। मित्रांनो, मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशके आहेत, त्यामध्ये काही रासायनिक बुरशीनाशके आहेत, काही जैविक बुरशीनाशके आहेत आणि जैविक बुरशीनाशकामध्ये ट्रायकोडर्मा हे एक उत्तम मित्र बुरशी आहे, त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रायकोडर्मा काय आहे, ट्रायकोडर्माचा वापर कधी करावा, किती प्रमाणात करावा, ट्रायकोडर्माचे नेमकं कार्य काय आहे, ट्रायकोडर्मा निवडताना कोणती काळजी घ्यावी, ट्रायकोडर्मा देताना कोणती काळजी घ्यावी आणि ट्रायकोडर्मा मातीचा पीएच कसा कमी करतो, त्याचबरोबर ट्रायकोडर्मा कोणत्या खतासोबत मिक्स करू नये किंवा ट्रायकोडर्माचा वापर कसा करावा, त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। सर्वात पहिले बघूया आपण की ट्रायकोडर्मा नेमकं काय आहे। बघा, ट्रायकोडर्मा हे एक मित्र बुरशी आहे आणि हा ट्रायकोडर्मा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे, ज्याला शेपटी असते। मुळाच्या सानिध्यात राहून मुळांपासून हा सुक्रोज घेत असतो आणि मुळाला अन्न उपलब्ध करून देत असतो। म्हणजे हा मुळाच्या सानिध्यात राहून बुरशी नष्ट करणारा एक मित्र फंगस आहे। ट्रायकोडर्माचा कलर हा हिरवा असून हा आपल्या शेतामध्ये प्रत्येक शेतामध्ये आढळत असतो। म्हणून शेतामधले जे काही रानामधले झाड आहेत यांना आपण कुठलंच बुरशीनाशक टाकत नाही, तरी सुद्धा ते चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मुळावर कुठल्याच प्रकारची बुरशी नसते, कारण तिथे ट्रायकोडर्मा प्रेझेंट असतो। मुळापासून निघणाऱ्या सुक्रोजवर हा आपलं जीवन जगत असतो आणि मुळासोबत सहजीवन पद्धतीने, म्हणजे मुळापासून सुक्रोज घेणे आणि मुळाला अन्न देणे, हे असं सहजीवन पद्धतीचं जीवन ट्रायकोडर्माचं असतं। म्हणून हा वास्तव्याला मुळाच्या भोवती असतो। यानंतर पाहूया ट्रायकोडर्माच्या जाती। ट्रायकोडर्माच्या प्रामुख्याने 75 जाती असून त्यामधल्या 2च जाती आपण शेतकरी वापरत असतो। त्यामधलं पहिली जात आहे ट्रायकोडर्मा विरिडी आणि दुसरी आहे ट्रायकोडर्मा हार्जिनियम। ह्या 2 जाती आपण आपल्या शेतामध्ये वापरत असतो। जेवढे भी मार्केटमध्ये बुरशीनाशक आहेत त्यापैकी जवळपास 60% बुरशीनाशकामध्ये जे जैविक मध्ये मोडतात त्यामध्ये ट्रायकोडर्माचा वापर केला जातो आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की ते कुठेही मेन्शन केलेलं नसतं किंवा त्याचा उल्लेख कुठल्याही प्रोडक्टवर नसतो, तरी सुद्धा आपण वापरत असतो। याचं कारण काय की ट्रायकोडर्मा शिवाय जमिनीमधली बुरशी मारणं शक्यच नाही, म्हणून प्रत्येक कंपन्यावाले त्यांच्या बुरशीनाशकामध्ये ट्रायकोडर्माचा वापर चोरून करत असतात। यानंतर बघूया आपण की ट्रायकोडर्माचे कार्य। बघा, ट्रायकोडर्माचं पहिलं कार्य आहे ते म्हणजे उपद्रवी बुरशीचा नाश करणे। मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हानिकारक बुरशी असतात, त्यांचा नाश करण्याचं कार्य हा ट्रायकोडर्मा करत असतो। ट्रायकोडर्मा जेव्हा जमिनीमध्ये मुळाकडे आकर्षित होतो आणि मुळाच्या बाजूला अस्तित्वात असलेली हानिकारक बुरशी यावर त्याचे आवरण तयार करतो आणि बुरशीच्या अंगावर आवरण तयार करून त्या बुरशीच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड त्या शरीरामध्ये टाकत असतो, ज्यामुळे ती बुरशी मारल्या जाते। या हानिकारक बुरशीने जे एन्झाईम तयार केलेले असतात, जे हानिकारक एन्झाईम असतात, त्या एन्झाईमला सुद्धा मारण्याचं काम करतो। म्हणजे हे फक्त त्या बुरशीला मारत नाही, तर बुरशीने तयार केलेल्या एन्झाईमला सुद्धा नष्ट करतो, जे की आपल्या पिकांसाठी, आपल्या मुळांसाठी आणि मुळांमध्ये असलेल्या जीवाणूसाठी हानिकारक असतात। त्या सर्वांसाठी हानिकारक असलेल्या एन्झाईमला मारण्याचं काम ट्रायकोडर्मा करत असतो। यानंतर दुसरं जे कार्य आहे ते म्हणजे अन्नासाठी स्पर्धा। बघा, ट्रायकोडर्मा हे स्वतःची कॉलनी वाढवतो आणि जमिनीमध्ये असलेलं जे अन्न आहे, जे की हानिकारक बुरशीसाठी लागतं आणि चांगल्या बुरशीसाठी सुद्धा तेच अन्न लागतं आणि ते अन्न संपवतं। म्हणजे याची कॉलनी वाढल्यामुळं अन्नाचा पुरवठा कमी होतो, त्यामुळं हानिकारक बुरशी मारल्या जातात, कारण ते उपाशी राहून मारल्या जातात। त्याचबरोबर जेव्हा हे सर्व अन्न संपतं तेव्हा हा ट्रायकोडर्मा या बुरशीवर जगतो, कारण ट्रायकोडर्मा हा शाकाहारी प्लस मांसाहारी आहे, त्यामुळे हे या बुरशीला खाऊन आपलं उपजीविका भागवत असतो। यानंतर तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं तो म्हणजे मातीचा पीएच कमी करणे। मित्रांनो, तत्पूर्वी शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर पडावा आणि शेतकऱ्याला अधिक माहिती व्हावी, शेतकऱ्याला क्रॉप डॉक्टर बनवता यावं, यासाठी आम्ही एक कोर्स लॉन्च केला आहे, ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर।
या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला जीवाणू खते आणि त्यांचा वापर, कोणते जीवाणू खते कधी वापरायचे, त्याचबरोबर रासायनिक खते, कोणते खतं कशामध्ये मिक्स करायचे, कशामध्ये मिक्स करायचे नाही, त्याचबरोबर वॉटर मॅनेजमेंट, त्याचबरोबर चुनखडी जमिनीचे व्यवस्थापन आणि हार्मोनचा वापर करून कमी खर्चामध्ये फवारणी व्यवस्थापन कसं करायचं त्याबद्दलचा हा 3 दिवसाचा कोर्स आहे. 299 रुपये या कोर्सची किंमत आहे. ज्यांना हा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी खाली दिलेला नंबर हाय करा, मी त्यांना डिटेल पाठवेल. मित्रांनो, यानंतर 3 नंबरचं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे मातीचा पीएच कमी करणे. ट्रायकोडर्मा हा मातीचा पीएच कमी करतो. बघा, पीएच कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे एन्झाईम किंवा वेगवेगळे रसायन वापरत असतो, ते वापरणं टाळा. तुमच्या मातीचा पीएच जर वाढला असेल तर समजायचं तुमच्या जमिनीमध्ये ट्रायकोडर्माची कॉलनी कमी आहे. ट्रायकोडर्मा हा 3 प्रकारचे ऍसिड स्त्रवत असतो. त्यामधलं पहिलं ऍसिड जे आहे क्युबॅरिक ऍसिड, दुसरं आहे ग्लुकोनोरिक ऍसिड आणि तिसरं आहे सायट्रिक ऍसिड. हे 3 प्रकारचे ऍसिड जेव्हा जमिनीमध्ये जातात तेव्हा मातीचा पीएच डाऊन होतो, म्हणजे हा कमी होतो. त्यामुळं मातीचा पीएच जेव्हा कमी होतो तेव्हा मातीमध्ये असलेले अन्नद्रव्ये पिकाला लवकर उपलब्ध होतात. त्यामुळं पीक जोमानं वाढतं आणि ट्रायकोडर्मा एक अन्न पुरवण्याचं काम सुद्धा करतं, असं म्हटलं तरी हरकत नाही. यानंतर 4 नंबरचं जे ट्रायकोडर्माचं कार्य आहे ते म्हणजे अजैविक ताण, ज्याला अबायोटिक स्ट्रेस असं म्हटलं जातं. बघा, जेव्हा तापमान जास्त होते म्हणजे 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाते किंवा तापमान एकदम 28 अंश सेल्सिअस तापमानापेक्षा कमी होते किंवा एखाद्या वेळेस पीएच कमी किंवा जास्त होतो किंवा पाणी एखाद्या वेळेस जास्त होते किंवा कमी होते, अशा वेळेस सुद्धा अबायोटिक ताण येतो. कधी कधी आपण फवारणी चुकी झाली अशा वेळी सुद्धा आपल्याला आपल्या पिकावर ताण पाहायला मिळतो, त्याला अबायोटिक स्ट्रेस असं म्हटलं जातं. आता या ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी जर आपण ट्रायकोडर्माची फवारणी आणि ट्रायकोडर्माची अळवणी हे दोन्ही जर आपण 1 दिवसाच्या अंतराने केलं तर आपलं पीक या ट्रेसमधून बाहेर येतं आणि जोमाने वाढायला लागतं. त्यामुळे ट्रायकोडर्मा हे आपल्या पिकाला ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी मदत करत असतो. यानंतर 5वं आणि सगळ्यात महत्त्वाचं ट्रायकोडर्माचं काम ते म्हणजे चिलेटिंग एजंट तयार करणे. मातीमध्ये असलेल्या अन्नद्रव्याला पकडून ठेवून ते अन्नद्रव्य मुळापर्यंत पोहोचवणे आणि मुळांना ज्या फॉर्ममध्ये उचलता येतं त्या फॉर्ममध्ये तयार करून देणे, हे काम चिलेटिंग एजंट करत असतात. आणि हे चिलेटिंग एजंट तयार करण्याचं काम हे ट्रायकोडर्मा करत असतं. म्हणजे मुळाच्या कक्षेबाहेरील अन्न मुळापर्यंत पोहोचवणे हे सुद्धा ट्रायकोडर्माचं एक मुख्य काम आहे. आणि चिलेटिंग एजंटच्या माध्यमातून पिकाला भरपूर प्रमाणात अन्न उपलब्ध करून देणं हे सुद्धा ट्रायकोडर्माचं काम आहे. बघा मित्रांनो, आपण 4 ते 5 ट्रायकोडर्माची मुख्य कार्य बघितले आणि हे अतिशय महत्त्वाचे आहेत. ट्रायकोडर्मा हा अतिशय महत्त्वाची भूमिका आपल्या शेतामध्ये बजावत असतो. त्यामुळे ट्रायकोडर्माचा वापर प्रत्येक शेतकऱ्याने करायला पाहिजे. ज्याला आपल्या पिकाला वेल्टिंगपासून, फ्युजेरियम पासून किंवा मूळकूज, कंदकूज यापासून जर आपल्याला दूर ठेवायचा असेल तर ट्रायकोडर्मा हा कंपल्सरी वापरायला पाहिजे. आता बघूया आपण की ट्रायकोडर्मा वापरताना त्याचा स्पोर काउंट किती असावा. बघा, जनरली प्रत्येक कंपनीच्या पॉकेटवर त्याचा स्पोर काउंट लिहिला असतो. आयडियल स्पोर काउंट हा 90+ असणे गरजेचं आहे, कारण आपण जेव्हा पॉकेट मार्केटमधून घेतो त्यावर प्रत्येक पॉकेटवर त्याचा CFU रेशो असतो, म्हणजे कॉलनी फॉर्मिंग युनिट असा रेशो असतो. आणि हा आयडियल काउंट 90 स्पोरपेक्षा कमी नसावा, म्हणजे 90+ असणे गरजेचं आहे. 2 × 10 × 6 किंवा 9 असे असणं खूप गरजेचं आहे. तर 4000 कोटी तुमच्या 1 ग्राममध्ये ट्रायकोडर्माचे जीवाणू असतात असं त्याचं प्रमाण मानलं जातं. म्हणजे जे तुम्हाला काउंट पाहिजेत हा 90पेक्षा जास्त असणं गरजेचं, तोच ट्रायकोडर्मा वर दिलेले सर्व कार्य करेल. अन्यथा आपण ट्रायकोडर्मा टाकून सुद्धा काही फायदा होणार नाही. आता बघूया की याचा वापर कसा करायचा. बघा, ट्रायकोडर्माचा वापर तुम्ही सर्वात पहिले बीज प्रक्रियेसाठी करा, म्हणजे कुठल्याही बियाला ट्रायकोडर्मा लावून पेरणी करा. दुसरं करा रोप उपचार, रोप त्या ट्रायकोडर्माच्या पाण्यामध्ये बुडवून आपण लावू शकतो. तिसरं आपण असं करू शकतो की फवारणीमध्ये आणि अळवणीमध्ये ट्रायकोडर्माचा वापर करू शकतो. माती उपचार करण्यामध्ये सुद्धा आपण ट्रायकोडर्माचा वापर करू शकतो. आता सावधानी काय बाळगायची, ज्या शेतामध्ये तुम्ही ट्रायकोडर्मा टाकलेला आहे त्या शेतामध्ये तुम्ही रासायनिक बुरशीनाशक टाकायचे नाही. यावर मी सेपरेट व्हिडिओ पुढच्या 3 दिवसामध्ये आणणार आहे की कोणत्या खतासोबत ट्रायकोडर्मा चालतो, कोणत्या कीटकनाशकासोबत ट्रायकोडर्मा चालतो आणि कुठल्या बुरशीनाशकासोबत ट्रायकोडर्मा चालतो, त्यावरचा सेपरेट व्हिडिओ
येणाऱ्या 2 दिवसामध्ये येईलच. मित्रांनो, याच प्रकारची माहिती वेगवेगळ्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ सेंड करून प्रत्येक शेतकऱ्याला सांगा, जेणेकरून त्यांचा बुरशीवरला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सो थँक्यू. विश यू वेल्थ.